लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मान्यवरांतर्फे अभिवादन. लेनिन चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास आज अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व्हावा यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले, निदर्शने करण्यात आली, पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश आले असून लवकरच या लेनिन चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा देखील उभारण्यात येणार असल्याचं प्रतिक्रिया या ठिकाणी मान्यवरांनी व्यक्त केली. तर यावेळी या ठिकाणी माजी नगरसेविका यमुनाताई जाधव, डॉक्टर सुशील महाजन, वाल्मिक जाधव, बंडू गांगुर्डे, देवा कडरे, मुरलीधर जाधव, अमृत कांबळे, संतोष सुटवाडे, भानुदास वैराट, दशरथ शिंदे, यशवंत कांबळे, रामदास जाधव, महेंद्र कांगणे, पैलवान सागर कांबळे, संदीप पवार, संतोष मरसाडे, सागर खैरनार, आकाश बागुल, तुषार ससाने, कृष्णा मस्के, चेतन बहिरम, नितीन जगताप, बलराम गांगुर्डे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. तर धुळे शहरातील तमाम कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचं ठरवलेलं आहे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी आज 20-22 वर्षापासून सर्व कार्यकर्ते धुळे जिल्ह्यातील संघर्ष करत आहेत. परंतु त्यात यश येत नव्हतं. परंतु आता धुळे जिल्ह्यातील पूर्ण पुतळ्यासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि काम चालू झालेलं आहे. आमचा जो संघर्ष आहे तो सक्सेस झालेला आहे. तरी याच्यापुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती पुतळा बसल्यावर तिथे केली जाईल, समोरच केली जाईल. या ठिकाणी बंडूनाना गांगुर्डे, यशवंत कांबळे, यमुनाताई आणि अमृतांना कांबळे, वाल्मिक पैलवान, दशरथ शिंदे, आकाश बागुल या सर्वांच्या प्रयत्नाने अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर पुतळा होईल. सगळ्यांनी झटलेले आहेत पुतळ्यासाठी आणि त्यासाठी आज सर्वांना मंजुरी मिळालेली पुतळ्याला.